21 मराठी महिला उद्योजिका दिवस 12वा। मित्रांनो, 1959 ला गुजरातमधील 7 महिलांनी 80 रुपयांच्या कर्जाने श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड या व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आज या व्यवसायाचा टर्नओव्हर हा 1600 कोटींपर्यंत पोहोचला आहे। मित्रांनो, तुम्हाला ऐकून अभिमान वाटेल की लिज्जत पापड या व्यवसायाच्या यशामागे सर्वात जास्त श्रेय कुणाचं असेल तर ते ज्योती नाईक या एका मराठी महिलेचं आहे। ज्योती नाईक या 1971 साली लिज्जत पापड मध्ये सामील झाल्या। 1981 मध्ये त्या शाखा व्यवस्थापक झाल्या। या दरम्यान त्यांनी लिज्जत मध्ये असंख्य पदांवर कामे केली आणि पुढे 1999 मध्ये त्या महिला गृह उद्योग लिज्जत पापडच्या अध्यक्षा झाल्या। त्यांच्या नेतृत्वाखाली लिज्जत पापड ही देशातील सर्वात यशस्वी महिला सक्षमीकरण संस्था बनली। याद्वारे 17 राज्यांमधील 45,000 महिलांना रोजगार दिला जातो। आज या व्यवसायाची उलाढाल 1600 कोटी असून लिज्जत पापड हे जगभरातील 30 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केले जातात। मित्रांनो, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट तर हीच की एका गुजराती कंपनीच्या अध्यक्षा एक मराठी महिला बनली।